दादा, ई पीक पाहणीच्या संदर्भात आणि मदतीच्या संदर्भात आपण काय मागणी केली आहे सध्या? खरं तर 2023च्या म्हणजे जे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावामुळे जे नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसभेत फटका बसला शेतकऱ्यांच्या रोषाचा. त्यानंतर एक निर्णय घेतला की कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत द्यायची. खरं तर मोदी सरकारच्या व्यापारी धार्जिन धोरणामुळे जो भाव 10,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो 4-4.5 आला. आपण साधा शेतकरी जरी म्हणलं तरी हेक्टरी कमीत कमी 15 क्विंटल सोयाबीन निघालं म्हणलं तरी 5 रुपये प्रति क्विंटल जरी भावाचा फरक पडला तर 75,000 रुपये हेक्टरी नुकसान झालेलं होतं. अशा वेळेस सरकारनं 5,000 रुपये प्रति हेक्टरी द्यायची घोषणा केली. हीच खरी तर मूळ शेतकऱ्यांची चेष्टा होती. आणि अशा वेळेस त्यांनी ज्या काल 2 दिवसापासून प्रत्येक गावोगावी याद्या लावल्यात त्यात त्यांनी ज्यांनी ई पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती तरी त्यांची ई पीक पाहणी झाली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु ई पीक पाहणीमध्ये नोंद नाही. तसेच ही असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत. एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करताय, ह्यात अटी निकष अशा वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची हेळसांड करताय. त्यामुळं माझी शासनाला अशी विनंती आहे, मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे, पीक पेरा आहे, असे सर्व शेतकरी ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे. ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण आहे की वंचित ठेवण्याचं धोरण आहे, काय वाटतं? आपण बघतोय याआधीही ज्यावेळेस आज जे सरकारमध्ये आहेत ही लोक 2014 ते 19 मध्ये सरकारमध्ये होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी यातून कमी होतील ह्याची पुरेपूर काळजी त्यावेळेसही घेतली होती आणि आताही ह्यांचं धोरण जे शेतकरी विरोधी धोरण आहे यातून दिसून येतं. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटी निकष न लावता सरसकट ज्यांनी पीक विमा भरला अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं माझं मत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय असं वाटतंय का? लोकसभेत जो शेतकऱ्यांनी रोष दाखवून दिला यातून ह्यांना कुठेतरी वाटलं किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमची काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु ही मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे पण ती देताना सुद्धा अटी निकष लावून शेतकऱ्यांची हे खरं हेळसांड करतायत. त्यामुळे हे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे.